डोंबिवली पश्चिम मधील मैदानासाठी डोंबिवलीकर खेळाडू तसंच सर्वपक्षीय नेते एकत्र आल्याचं दिसून येतंय। रेल्वेनं मैदानावर भराव टाकून सुरू केलेलं काम डोंबिवलीकरांनी बंद पाडलंय। रेल्वेनं मात्र ही जागा त्यांची असल्याचा दावा केला, तर रेल्वे जरी मैदानाची जागा त्यांची म्हणत असली तरी ही जागा इथल्या स्थानिक भूमिपुत्रांनी रेल्वेला भाडेपट्ट्यावर दिली असल्याचं स्थानिकांनी सांगितलं। दरम्यान रेल्वे प्रशासनानं ऐकलं नाही तर मैदानासाठी जनआंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे। 25 ते 30 वर्ष झाले इथे खेळतोय। त्याच्या व्यतिरिक्त मी जेव्हा अजिंक्य राणे होता तेव्हापासून अजिंक्य राणे बरोबर देखील प्रॅक्टिस मी इथे केलेली आहे। हेच ते मैदान आहे जिथे निलेश कुलकर्णी सुद्धा देखील इथेच प्रशिक्षण घेऊन मोठा झालेला आहे। तर असं जे मैदान आहेत जर त्याच्यावरती तुम्ही खाजगीकरण कराल तर यातले जे पुढील होणारे निर्माण खेळाडू ते होणार नाही। अधिकाऱ्यांशी चर्चा केली की तुम्ही एक बैठक लावावी उच्च स्तरावर आणि जेणेकरून हा खेळाचा मैदान आपला वाचला पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। डोंबिवली पश्चिमच्या सर्व खेळाडूंचं नागरिकांचं एक हक्काचं स्थान आहे, त्याच्यावर कुठेतरी अतिक्रमण करण्याचं काम रेल्वे प्रशासनाकडनं होत आहे आणि त्याची दखल माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी 3 दिवसापूर्वी घेतली। ते स्वतः या मैदानात आले होते आणि त्याची दखल घेऊन या सर्व जे इथले खेळाडू आहेत त्यांची बाजू मांडण्यासाठी आज आम्ही त्यांच्या आदेशानुसार इथे आलेलो आहे। आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की ही जागा जी आहे ही रेल्वे नेहमी सांगते की जागा आमची आहे, जागा आमची आहे। ही जागा रेल्वेची नाही, इथल्या स्थानिक भूमिपुत्रांनी रेल्वेला भाडेपट्ट्यावर दिलेली जागा आहे आणि आमच्या हक्काची जागा आम्ही रेल्वेला गिळंकृत करून देणार नाही।